अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. त्रिपुरारी पौर्णिमा बघा, जिला आपण देवदिवाळी सुद्धा म्हणत असतो. या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. कधीही बघा, कुठल्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये भासणार नाही. आणि देवदिवाळीच्या दिवशी तुम्हाला 11 तुळशीच्या पानांचा उपाय करायचा आहे. खूप प्रभावी असा हा दिवस आहे. त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच देवदिवाळीचा दिवस आहे. बघा, आजच्या दिवशी 15 नोव्हेंबर शुक्रवारच्या दिवशी देवदिवाळी आहे. कार्तिक पौर्णिमा, ज्याला त्रिपुरारी पौर्णिमा आपण असं म्हणत असतो. या पौर्णिमेचा प्रारंभ जो आहे तर 15 तारखेला पहाटे 6:20 झालेला आहे. आणि पौर्णिमेची समाप्ती जी आहे तर ती दुसऱ्या दिवशी पहाटे 2:59 म्हणजेच बघा, पौर्णिमेचं जे काही आपल्याला उपाय सेवा आहेत, पौर्णिमेचं सत्यनारायण जे आहे ते आपल्याला सर्व जे आहे तर ते 15 नोव्हेंबर रोजीच म्हणजे आजच्या दिवशी शुक्रवारीच करायचं आहे. तर बघा, त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच बघा देवदिवाळी आपण याला म्हणत असतो. कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला बघा आपण देवदिवाळी साजरी करत असतो याला. तर बघा, यावर्षी जी आहे ना, मी तुम्हाला 15 नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा आहे. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी भगवान शिवशंकराने त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. त्रिपुरासुराच्या वधानंतर सर्व देवी देवतांनी एकत्र येऊन उत्सव साजरा केला होता. आणि तेव्हापासूनच बघा, दर कार्तिक पौर्णिमेला जी आहे तर ते देवदिवाळी जी आहे तर ती साजरी केली जाते. देवदिवाळीच्या रात्री सर्व देवी देवता भगवान शिवांसह वाराणसीस काशीस येतात आणि दिवे लावून उत्सव साजरा करत असतात असे मानलं जातं. त्यामुळे बघा, तुम्ही पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल किंवा स्वतः जर तिथे गेलेला असेल तर त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी वाराणसीला बघा वेगळाच आनंद जो आहे तर तो पाहायला मिळतो. बघा, दिवाळीपेक्षा अगदी तिथे उत्साहाचं वातावरण असतं. खूप दिव्यांनी परिसर तिथलं सगळं दिवे जे आहेत ना तर ते दिव्यांनी सगळीकडे लावलं जातं, उजळवले जातात. त्यामुळे बघा, देवांची कृपा आपल्यावरती राहते. आणि बघा, देवदिवाळीच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आपण जे काही उपाय करत असतो, उंबरट्याचं लेपन करत असतो, या सर्व गोष्टी ज्या आहेत ना तर ते देव इतर वेळी जसं करतो तसंच देवदिवाळीच्या दिवशीच तो करायचा आहे. पिठाचा कणकेचा दिवा जो आहे तर तो तुम्हाला कणकेचा कसा करायचा हे मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे. तुम्हाला काय करायचं आहे, गव्हाच्या पिठामध्ये मीठ न टाकता किंचितशी हळद टाकायचं आहे आणि त्या पिठाचा मोठासा साईजचा दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे. तुम्ही मग मातीची किंवा मग मातीची पणती जरी घेतली तरी सुद्धा चालेल. त्यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप जे आहे तर ते टाकायचे आहे. तुम्ही हा दिवा जो आहे तो देवाऱ्याच्या इथे लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तो मुख्य दरवाजाच्या बाहेर सुद्धा लावू शकता. कुठल्या दिशेला ठेवायचं असं काहीही नाही. या उपायासाठी बघा, फक्त आपण जसं मुख्य दरवाजाच्या बाहेर पणती लावतो किंवा देवासमोर दिवा लावतो तसंच तुम्हाला या कणकेचा किंवा मातीचा दिवा जो आहे तर तो लावायचा. या दिव्यामध्ये बघा, तुम्हाला 7 लवंगा ज्या आहेत ना तर त्या टाकायच्या आहेत आणि देवाला नमस्कार करायचा आहे. तर असा हा उपाय तुम्हाला आजच्या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी देवदिवाळीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये करायचा. असं केल्याने आपल्या घरामध्ये समृद्धी येते, गरिबी दूर होते. त्यानंतर बघा, हा जो दिवा जो आहे तर तो दुसऱ्या दिवशी तुम्ही एखाद्या झाडाजवळ ठेवू शकता किंवा तलाव असेल, काही नदी असेल तिथे तुम्ही नेऊन टाकू शकता, जेणेकरून पाण्यातील मासे वगैरे ते खातील. झाडाजवळ जर तुम्ही ठेवलं तर तिथे किड्यामुंगे येऊन ते खाऊन जातील. यामुळे देवी देवता प्रसन्न होतात आणि बघा, आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही या समस्या आहेत त्या सर्व नष्ट होतात. याशिवाय बघा, तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाजवळ या दिवशी देवदिवाळीच्या दिवशी आंब्याचे पानांचं, झेंडूच्या फुलांचं तोरण जे आहे तर ते लावायचं आहे आणि दिवा तर हा लावायचाच आहे. बघा, देवदिवाळी असल्यामुळे बघा, आपण जसं दिवाळीला आपलं घर अगदी सजवून टाकतो त्याप्रमाणेच बघा, एक तरी दिवा तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जो आहे तर तो लावायचा आहे. यामुळे सर्व देवी देवता आपल्या घरामध्ये वास करतात, आपल्या घराकडे आकर्षित होतात. त्यानंतर आणखीन एक उपाय तुम्हाला या दिवशी करायचा आहे. तो उपाय आहे तुळशीच्या पानांचा. तर तो मी तुम्हाला सांगतो. देवदिवाळीच्या दिवशी बघा, आपल्याला भगवान विष्णूंची पूजा तर करायचीच आहे. भगवान विष्णूंचं बघा, तुमच्याकडे फोटो असेल, मूर्ती असेल किंवा मग बघा, तुम्हाला त्या मूर्तीला आहे ना 11 तुळशीची पाने जी आहेत तर ती तुम्हाला अर्पण करायची आहेत. तर बघा, तुम्ही एका धाग्यामध्ये ही तुळशीची 11 पाने जी आहेत ती ओवू शकता आणि त्याचं नंतर हे तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. किंवा मग तुम्ही तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन नंतर भगवान श्री विष्णूंच्या त्यांच्या चरणाशी तुम्हाला जो आहे त्यांच्या फोटोच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे तरी सुद्धा चालेल. यामुळे संपत्तीशी संबंधित ज्या काही तुमच्या आयुष्यामध्ये समस्या असतील तर त्या दूर होतात. धनामध्ये तुमच्या वाढ होते. बघा, तुमच्याकडे कर्ज आहे किंवा कोणी तुमचे पैसे देणार आहेत, पैसे अडकलेले आहेत, धनासंबंधित कुठल्याही तुमच्या समस्या दूर असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. तर बघा, अशी देवदिवाळीचा हा दिवस आहे ना खूप महत्त्वाचा असतो. यासोबत आणखीन माहितीचे व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर केलेले आहेत. तुम्ही अजूनपर्यंत पाहिले नसतील तर ते तुम्ही नक्की जाऊन पाहू शकता.
बघा या दिवशी आहे ना तुम्हाला नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे. जर बघा तुम्हाला नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य असेल तर तुम्ही नदीमध्ये जाऊन स्नान करू शकता. आणि जर शक्य नसेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये आहे ना तुम्ही जेव्हा अंघोळ कराल तेव्हा आहे ना मग तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये 3 ते 4 थेंब गंगाजलची एक बॉटल भेटते. ते बॉटलमधले 3 ते 4 थेंब जे आहेत ना तर ते तुम्ही त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान जे आहे तर ते करायचे. असं केल्याने तुम्हाला गंगा स्नान केल्याचे पुण्य जे आहे ना तर ते लाभेल. घरातील सगळ्यांनी असं करायचं आहे. त्यानंतर बघा तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा फोटो ठेवून मूर्ती असेल पूजा ठेवून ते तुम्हाला पूजा करायची आहे. भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुले अर्पण करायची आहेत. पिवळ्या रंगाचं फूळ केळी वगैरे अर्पण करायचं आहे. पिवळ्या रंगाचं वस्त्र अर्पण करायचं आहे. त्यानंतर माता लक्ष्मीला बघा गुलाबी किंवा लाल रंगाचं फूल म्हणजे तुम्ही गुलाबाचं फूल किंवा मग कमळाचं फूल अर्पण करू शकतात. आणि शृंगाराचा एखादा दागिना देखील तुम्ही अर्पण करू शकतात. आणि त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी बघा सत्यनारायणची पूजा करायची आहे. तुम्ही वर्षभर बघा या दर पौर्णिमेचं सत्यनारायण बघा घरच्या घरी कसं करायचं याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अर्ध्या तासामध्ये ही जी पूजा आहे ना सत्यनारायणची ती होते. गुरुजींना बोलावून ही पूजा करण्याची काही आवश्यकता नाही. घरच्या घरी आपण पौर्णिमेची सत्यनारायणची पूजा आहे ना तर ती करू शकतो. ही पूजा खूप सोपी आहे. बघा या पौर्णिमेच्या दिवसापासून तुम्ही आहे ना सत्यनारायणची पूजा करू शकता आणि इथपासून तुम्हाला दर पौर्णिमेला सुद्धा तुम्ही ही सेवा जी आहे ही पूजा जी आहे तर ती करू शकतात. ही पूजा आपण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सगळे दुःख संकट अडचणी दूर होतात. सुख ऐश्वर्य समृद्धी आपल्या घरामध्ये आणण्यासाठी याची मदत होते. तर बघा देवदिवाळीचा हा खूप महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी. त्यामुळे जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही नक्की हा दिवस साजरा करा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.